नमस्कार मित्रांनो, आपण या वर्षी गंगोत्री आणि यमुनोत्री या दोन तीर्थक्षेत्रांना भेट देणार आहोत. सप्टेंबर 2022 मध्ये आपण केदारनाथ आणि बद्रीनाथ या दोन तीर्थक्षेत्रांना भेट दिली होती आणि 4 धामपैकी 2 धाम आपले कंप्लीट झाले होते, पण 2 धाम आपले तरी सुद्धा बाकी होते. त्यामुळे तब्बल 3 वर्षानंतर सप्टेंबर 2025 मध्ये आम्ही उरलेले 2 धाम करण्याचा प्रयत्न करतोय. आणि या 2 धाम करण्यासाठी आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत कल्पेश शाह आणि आमचे तिसरे मित्र जे आहेत पंकज कुतळे. काही अपरिहार्य कारणामुळे ते आम्हाला जॉईन करू शकले नाहीत. आणि आता आम्ही आमचं चालू केलेलं आहे लोणावळा इथून, आणि लोणावळा इथून इंटरसिटीने मुंबई आणि तिथून पुढे पुढचा प्रवास असणार आहे. आता आम्ही पोहोचलोय दादरला आणि दादरवरून आम्ही जाणार आहोत खार रोड. आणि खार रोडवरून बांद्रा टर्मिनसला चालत जाणार. आणि खार रोडवरून आपली कोणती ट्रेन आहे? आपली गाजीपूरची बांद्रावरून गाजीपूरची आहे. ती आपल्याला उद्या सकाळी अराउंड 11:30 वाजता कोठ्याला सोडेल. आता आपण पोहोचलोय बांद्रा टर्मिनल्सला आणि बांद्रा टर्मिनल्स वरून रात्री 11:30 निघतो. ते 11:15 वाजता ती ट्रेन आहे. ही ट्रेन आहे आपली की बांद्रा टर्मिनल्स ते गाजीपूर हे आपल्याला उद्या सकाळी अराउंड 11:30 वाजता कोठ्याला सोडेल. आणि मग कोठ्यावरून आपला संध्याकाळी 5:30 वाजता पुढचा प्रवास चालू होईल नंद्रा देवी एक्सप्रेस. भेटूया उद्या सकाळी कोठा आहे. नमस्कार मित्रांनो, तर आपण आज सकाळी 11:40 कोटा जंक्शनला पोहोचलो आणि आता आपली हरिद्वारला जाणारी पुढची ट्रेन ही संध्याकाळी 5:50 कोटा जंक्शनवरून आहे. तर या वेळेत काय करावे म्हणून आम्ही छत्रविलास गार्डन या पार्कमध्ये आलो आहे. आणि फार सुंदर असा पार्क आहे. इथे तुम्ही बघाल तर आपल्या डेस्टिनेशनला पोहोचायच्या आधी आपले जे श्रद्धाळू आहेत, नेहमीचे श्रद्धाळू, ते इथे बसलेत थोडा वेळ आराम करण्यासाठी. तसं पाहिलं तर कोटा शहरामध्ये गरमी फार आहे. फार सुंदर असा पार्क आहे. तुम्ही जर कधी कोट्याला आले तर या पार्कला तुम्ही नक्कीच भेट द्यावी अशी आमची इच्छा आहे. आता आम्ही CV पार्कमध्ये आहोत आणि तिथे आपण बघितलं तर एक फार सुंदर अशी मिनी ट्रेन इथे आहे. आणि फारच सुंदर अशा कंडिशनमध्ये ही मिनी ट्रेन आहे. ही मिनी ट्रेन जर समजा मोठा ग्रुप असेल तर त्या ग्रुपसाठी ते नक्कीच चालवतात. ॲक्च्युली फार सुंदर अशी मेंटेन केलेली आहे. बसायची आसन व्यवस्था पण फार सुंदर आहे. 2 डबे आहेत एकंदरीत. आणि खरंच म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटलं की एवढ्या चांगल्या कंडिशनमध्ये यांनी मेंटेन केलेली आहे. फार स्वच्छ आणि सुंदर अशी मिनी ट्रेन इथे या पार्कमध्ये आहे. आता आम्ही परत आलेलो आहोत कोटा जंक्शनला. आणि आता इथून आता संध्याकाळचे 5:15 झालेले आहे. जवळपास 5:50 आमची पुढची ट्रेन आहे जी आहे कोटा ते देहरादून. आणि आम्ही प्रवास करणार आहोत हरिद्वारपर्यंत. तर हा पूर्ण ओव्हरनाईट जर्नी असणार आहे. उद्या सकाळी ठीक 4 वाजता आम्ही हरिद्वारला पोहोचू.
तर पुढच्या जर्नीसाठी भेटूया. चालेल सर. सकाळचे ठीक 4 वाजलेले आहेत आणि आम्ही पोहोचलेलो आहे हरिद्वार स्टेशनला. आता खरा प्रवास जो चालू होणार आहे तो इथूनच चालू होणार आहे, ज्याला आपण पहाडोवाली जर्नी बोलतोय. आणि आता आपण इथून बघणार आहोत बाहेर जाऊन बाबा आपल्याला कोणत्या बसेस मिळतात उत्तर काशीला जाण्यासाठी. नमस्कार. आता आपला प्रवास चालू झालेला आहे यमुनोत्रीच्या दिशेने. ऋषिकेशवरून आपण सकाळी जवळपास 6-6:15 वाजता निघालो. म्हणजे आपल्याला हरिद्वारवरून जी बस मिळाली ती 5:30लाच निघाली होती. आणि साधारणतः 11 ते 12 वाजेपर्यंत आपण धारासू घेऊन येथे पोहोचू आणि तिथून सुरू. फायनली मित्रांनो आपण आपल्या पहिल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. आपण पोहोचलेलो आहोत यमुनोत्री धामच्या बेस कॅम्पला. आणि आपल्याला ऍक्च्युली
इथे 6 किलोमीटरचा ट्रेक करायचा आहे आणि हा ट्रेक उद्या सकाळी 5 वाजता चालू होईल आणि जवळपास आपल्याला दिवसच जाईल, कारण 6 किलोमीटर जाणं म्हणजे 5-6 तास लागतील आणि 6 किलोमीटर येणं म्हणजे 5-6 तास लागतील. थोडा कमी वेळ लागेल. उद्या सकाळी आपण जो ट्रेक पाथ असणार आहे आपला, हा इथून जो दिसतोय त्या साईडला आपल्याला जायचं आहे बरं 6 किलोमीटर. तर आता इथे आपण महिंद्रा बोलेरो या गाडीने बारकोटवरून जानकी चट्टी इथं पोहोचलोय आणि जानकी चट्टीवरून 6 किलोमीटर पुढे आपल्याला आता उद्या सकाळी ट्रेक असणार. तर आता आपण पोहोचलेलो आहोत आपल्या फायनल डेस्टिनेशनला, ते यमुनोत्री धाम जानकी चट्टी. तर आपण इथे बघतोय की आपण एका व्ह्यू पॉईंटला आलेलो आहोत. त्या व्ह्यू पॉईंटवरून जानकी चट्टी आणि खरसाली याचा खूप छान असा व्ह्यू येतोय. तर आपण इथे बघत असाल तर हे खरसाली गाव आहे. तिकडे पलीकडे खरसाली हेलिपॅड पण आहे आणि बघतोय तर हे पूर्ण डोंगर रांगांमध्ये आपल्याला हे गाव आहे. आणि या गावाच्या खालीच तुम्ही जर इथे खाली हे जर मंदिर बघितलं तर हे माता यमुनेचं मंदिर आहे, जे शीतकालीन स्थान आहे यमुना मातेचं. आणि तुम्ही जर बघितलं या साईडला बघितलं तर ही जी नदी वाहत आली आहे ती यमुना नदी आहे. आणि हे जे आहे, हा जो भाग दिसतोय तुम्हाला, हे ॲक्च्युली जानकी चट्टी आहे. उद्या आपण एक 6 किलोमीटरचा प्रवास आपल्याला चालू करायचा आहे जस्ट तिथून. म्हणजे या इथून आपण हा चालू करणार आणि हा प्रवास असा पुढे, आणि हा पुढे 6 किलोमीटरचा प्रवास जो आपण करणार तो वर डोंगरामध्ये जाणार. तो तिथे आपण ॲक्च्युली यमुनोत्री धामला, जे आता उद्या 6 किलोमीटरचा प्रवास करून आपण तिथे जाणार आहोत. जानकी चट्टी जे आहे पूर्ण डोंगर रांगांनी घेरलेलं आहे. तुम्ही बघाल तर चारी बाजूनी, त्याच्या चारी बाजूनी डोंगर आहे आणि डोंगरांमध्ये ढग आलेले आहेत. फार सुंदर असं मनोरम दृश्य दिसतंय. तुम्ही बघाल पूर्णपणे डोंगरात आहे. म्हणजे जिथे ज्या बाजूला तुम्ही बघाल त्या बाजूला डोंगरच आहे. फक्त त्या साईडने, म्हणजे इथे जी ती व्हॅली आहे त्या व्हॅलीमधून रस्ता येतो आतमध्ये जानकी चट्टीला. तो एकच रस्ता आहे. तुम्ही जर बघाल तर ही जी व्हॅली दिसते त्या व्हॅलीमधून रस्ता येतो. आज तारीख 29 सप्टेंबर 2025, सकाळचे ठीक 5:46 झालेले आहेत आणि आता आपण यमुनोत्री ट्रेकसाठी सुरुवात करतो. तर जसं जसं आम्ही प्रोग्रेस करू तसे तसे अपडेट्स दिले जातील. तर आपण बघतोय की यमुनोत्रीच्या ट्रेकला आपण सुरुवात करतोय, पण जे यात्री दिसत आहेत त्यांची संख्या फार कमी येते. जनरली एवढी संख्या कमी नसते, पण आता मध्यंतरी सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही खराब वातावरण होतं, पावसामुळे रस्ते खराब झाले, तर बऱ्याच लोकांनी आपले प्लॅन्स कॅन्सल केले आणि त्यामुळे यमुनोत्रीच्या रस्त्यांवर आपल्याला फार कमी भाविक दिसत आहेत. पण खरं तर मला असं वाटतं की कमी भाविक जरी असले तरी आपल्याला या यात्रेचा आनंद घ्यायचा आहे आणि फार श्रद्धेने आपण ही यात्रा पूर्ण करणार आहोत. आणि हे आमचे श्रद्धाळू. ये है यात्री हमारे श्रद्धालु
फारच मनमोहक असं दृश्य आहे आणि श्रद्धाळूंची संख्या फार कमी असल्यामुळे गर्दी नाहीये. तुम्ही जर बघत असाल तर यमुना नदीचं पात्र इथे सुंदर असा हा डोंगर आणि फार कमी गर्दीत जो अनुभव येतो आपल्याला, शांतता आणि जी स्वर्गाची अनुभूती येते आपल्याला या यमुनोत्री धाम येते, तर ती खरंच म्हणजे अवर्णनीय आहे. तुम्ही शब्दात वर्णू शकत नाही. आणि तुम्हाला जर खरंच हिमालयाचं सौंदर्य जर बघायचं असेल तर ते तुम्हाला उघड्या डोळ्यांनीच बघावं लागेल. कारण आपण हिमालय व्हिडिओज, फोटोज यामध्ये बघतो, पण उघड्या डोळ्यांनी आपण जे हिमालय आणि जे काही दृश्य असतं तो बघण्याचा जो आनंद आहे तो काही वेगळाच आहे. आणि हे यमुना नदीचं दृश्य बघा, हा हिमालय आणि हे यमुना नदी हिमालयातून येते, या साईडला चालली आहे. हे आमचे श्रद्धाळू फारच भक्तिभावाने यात्रा करतायत, यमुनोत्री यात्रा. फारच सुंदर असा यमुनोत्री धामचा प्रवास चालू आहे. पण या प्रवासामध्ये आमचे अजून एक श्रद्धाळू श्री पंकज कुदळे काही अपरिहार्य कारणामुळे येऊ शकले नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांची फार आठवण येते आम्हाला, कारण आमच्या प्रत्येक यात्रेमध्ये ते सहभागी असतात. पण यावेळेस ते सहभागी होऊ शकले नाही. हे आमचे श्रद्धाळू यमुनोत्रीला येऊन नागमोडी वळण घेत प्रवास करतायत. फारच मनमोहक असं दृश्य, हिमालय पर्वतरांगा तुम्ही बघताय, जिकडे तिकडे धबधबे, डोंगराच्या वर बर्फ. आणि जर तुम्ही बघितलं तर आपण जवळजवळ यमुनोत्री धामच्या जवळ पोहोचलेलो आहोत. ते जर बघितलं तर हे आहे यमुनोत्री धाम. आता आपण थोडेच व्हायचे की 5 ते 10 मिनिटं लागतील आपल्याला तिथे पोहोचायला. म्हणजे एक साधारणतः तुम्ही जर व्यवस्थित चालणारे असाल तर तुम्हाला 2 तासात तुम्ही पोहोचायला पाहिजे. फारच सुंदर आणि नयन रम्य असं दृश्य यमुनोत्री धाम. आणि हे आमचे श्रद्धाळू यमुनोत्री धामला पोहोचलेले आहेत. फारच आल्हाददायक असं वातावरण आहे. वर बघा तर हिमालय फार सुंदर असं एकदम सोनेरी असं दिसतंय. आणि खाली बघाल तर यमुना मैया इकडून वाहते यमुनोत्री धामवरून.
आपल्याला काय आंघोळ करायची नाही आहे याच्यामध्ये, पण हे गरम पाण्याचं तप्त कुंड आहे, सूर्यकुंड म्हणतात याला. बघा किती छान वाफा निघतो. आणि फायनली आपण यमुनोत्रीला पोहोचलेलो आहोत. तुम्ही जर बघाल तर हे यमुनोत्रीचं मंदिर आहे. फारच सुंदर असं लाकडामध्ये कोरीव काम केलेलं आहे आणि सजावट सुद्धा फार छान केलेली आहे. हा मंदिर परिसर आहे. या मंदिर परिसरामध्ये इकडे सूर्यकुंड म्हणून आहे, जिथे गरम पाण्याचे झरे आहेत. आणि हा मंदिर परिसर आहे, सजवलेला आहे लाईट वगैरे वापरून. आणि तुम्ही इकडे बघत असाल तर या बाजूला यमुना मैया. जुन्या काळातली घरं बघाल पूर्णपणे लाकडात बनवलेलं आहे. आणि हे छोटंसं जे आहे ते त्याचं दार आहे. आणि त्याच्यावर जर छपरं पाहिली तर ती छपरं दगडाचीच आहेत. आपल्या इकडे जशी कौलं असतात तशी छपरं आहे तिथे.